नमस्कार मंडळी, शुभप्रभात. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही चाललो आहे जंगलामध्ये. तर तुम्ही बघू शकता, हा मेन गावकर आहे. जंगलामध्ये आम्हाला घेऊन चाललाय. आता कुठे घेऊन चाललाय काय माहित नाही. हे कुठे घेऊन चाललाय? खाली चाललोय पण ते बांबूचे जरा फांदे ओढतोय, कुंपण घालायचे. कुंपण घालायचे. बांबूचे फांदे ओढले पाहिजे. अच्छा, ओके. जरा इतकं प्रयत्न चालू आहेत बांबू तोडण्याचा. ओके. सक्सेस होतो आपला. हा, खाली पाऊस लागलाय. ते पहिल्या पावसामध्ये जीवजंतू काय असू शकतो, त्यामुळं बघून चालायला लागतं. खाली बघून हत्यार आपली सांगत बाळगतो आपल्याला शत्रू कुठला अटॅक करतात. ओके. अच्छा, हे बघा, आता बांबू किती काप तोडणार आहे? 4-5 तोडणार. 4-5. तुटलेले आहेत का आधी बघू. अर्धे तुटले आहेत त्याचे कापायचे. ओके. तुटले आहेत का? हा, कोयती लागते काय? कोयतीला तर धार काढून आणले मस्तपैकी, निसण्यावर पाजून आणलेले. आणि निसणं आहे ना गावचा एक प्रकार, एक म्हणजे कसं आहे ते की हत्याराला धार काढण्यासाठी आम्ही कुठं कोणाकडे जायचं धार काढण्यासाठी आमच्या घरीच आम्ही लोक निसण्यावर पाजवत असं टाटो असं धार चमकते मस्त. धार येते का पण चांगली? धार म्हणजे तुमचं वास्तर किती पण जुना असू दे आणि चमकते चलवायची. बघा ना तुम्ही, आता बघा ना तोडतो कसं ते, पण माहिती पडेल तुम्हाला. 2-3 घावामध्ये आपलं हे तुटून जाणार. लक्षात ठेवलं की नाही? अच्छा, ओके. आणि सध्या आता कोकणामध्ये अशी परिस्थिती आहे की जंगलामध्ये मला जायचं आहे तर हत्यार बाळगणं पाहिजे. समजलं की नाही? ओके, मग पाहिजेच. तुमच्यावर कधी पण अटॅक होऊ शकतो मग. आणि आता जंगलामध्ये पूर्वी लोक असायचे, आता कोणच नाही. आता एवढं जंगल वाढलंय, जंगल पण जास्त वाढलंय, कारण का कोणी येतच नाही ना जंगलामध्ये. जंगल जास्त वाढलेलं आहे, हा, त्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे. समजलं की नाही? आता तर आम्ही आहोत तरी. हा, मग आता ह्याच्या पुढे कोण नसणार ना. असेल माहिती, पण तुम्ही काही नेऊ शकत. आमचा राखणदारीत आहे ना. हो, यस, बरोबर. काही नेऊ मग आम्ही आता वर्षातून एकदा तरी. हा, असणार हो. समजलं की नाही? हा, भले आमच्याकडे CCTV कॅमेरा नसला तरी आमचा राखणदार आहे ना. मग तुटला किती? 3 गावात 3-4 गावामध्ये तुटली. मग तुटलाय तो. पण हे तुमचंच आहे ना. हे सगळं आता आमचंच बोलायचं. कोण येत नाही म्हणजे हे सगळं आमचंच. आता वाढलेलं एवढं आहे, बरोबर आहे? हा, मग इतकं नाही, आता काय करायचं? हा, कोण येत नाही म्हणजे हे आमचंच सर्व. आणि आमचंच म्हणून असं सगळं काम करायचं. हा, कोणाचे आंबे पण कलमी बिलमी कोणाचे आंबे असतील दिसले की काढायचे, ते आमचेच. आता उरलं सुरलं कोण कोण येणार आता मुंबईवर येणार? हा, मग आपलेच ते. नाही काढलं तर फुकट होणार. हा, मग तेच ना. दोंडामध्ये ते पडून जाणार, ते पडून कुजून जाणार. हा, मग त्यापेक्षा आमच्या तरी मुकाला लागेल. कमसे कम. किती अजून तोडायचे आहेत? कोणतीच लवली म्हणजे मग लोहाराकडे गेल्यानंतर ही कोयती अशी ते बरोबर पाजवत नाही, त्यापेक्षा आपला नेसणं भारी ना. एक नंबर. किती वर्षापासून काळाव चालू आहे. आजोबांचा आहे तो. मग आजोबांचा निसना. आजोबांनी निष्ठान ठेवलेला आहे. मग जपून ठेवून दिलाय. मग पूर्वी कालचा निसना अजूनही वापरतायत, पण धार एक नंबर येते. पण लोहाराकडे गेल्यानंतर ती धार लगेच लवते. मशीनची धार टिकत नाही आपल्याला. नाही नाही, मग मंडळी, तुम्ही जर हे पूर्वीचं असं काय जंगलामध्ये काय केलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणत्या एरियामधून बोलताय तेही सांगा. हा व्हिडिओ बघून तुम्हाला पूर्वीची आठवण तर झालीच असेल. हा, आता मंडळी सांगू शकता ना तुम्ही? हां, मग मंडळी सांगतील आता आपल्याला समजणार नंतर. म्हणजे तुम्ही असं काम केलंय का कधी? सांगा ते सांगा. हां, नक्की सांगा. आणि कोणत्या एरियामधून बोलताय तेही सांगा. आम्ही भरोसा ठेवू नका. गावाला काम करा. काय पगार वाढत नाही, काय नाही. आपण कोणत्या एरियात आहे पण ते सांगितलं पाहिजे. आपण कोकण एरियामध्ये. अच्छा, कोकण संगमेश्वरमध्ये आहात. संगमेश्वर तालुक्यामधून कळंबस्ते गावामध्ये आहेत आम्ही. बघा, इकडे कोण नाही कोण दिसतंय तरी आमच्याकडे. तुमच्याकडे दिसत असेल तर नक्की सांगा. हे बघा, हे बांबू
जे काही लग्न कार्य किंवा कोणतेही कार्यक्रम असतात त्यावेळेला बांधतात ना, ते हे बांबू आहेत. सुकलेले आहेत आम्ही हा शेंगाला तोडतोय. हे सुकलेले आहेत, कारण हे दुसऱ्याचे म्हणून ते सुकलेले का तोडतात हे शेतकरी. मंडळी बांबू वगैरे तोडून झालेले आहेत. आता जिथं लावायचं आहे तिथं चाललोय आम्ही. कुठं लावणार आहे? हे कलमाची लागायची. अच्छा, ह्या कलमाच्या इथं लावायचं आहे. ते तोडून वगैरे झालेले आहेत. नंतर नाश्ता वगैरे करणार, घरी जाऊन भाकऱ्या वगैरे खाणार, हे नंतर परत येणार आहे. हे तुटलं, हे कलम होतं. गौऱ्याने तोडल्या. अच्छा, ते गौरेडाने हे बघा, आम्ही कलम लावलं होतं एवढं मोठं आलं ते. बघा, मोठं झालं होतं पण ते तोडलं गौरेडानं. तुम्ही बोलाल की कसा काय तोडू शकतो, पण ते मोठमोठे असतात गौरेडे, त्याने तोडलंय. हे बघा, हे कलम तसंच राहिलंय. हे बघ घासली इथं दाखवतो मी. हा मग हे बघा, तुम्हाला दाखवतो या. पूर्ण घासून टाकतो. हा मग घासले बघा, पूर्ण चांबडी काढली आम्ही. हा हे बघा, हे काय पूर्ण घासलंय. ते पूर्ण हे झालेलं आहे हे बघा, जिवंत आहे विचार करून. तरी पण अजून जिवंत आहे. बघा आता इथं हे ते बांबू आहेत ना, ते इथं कुंपण करणार आणि लावण्यात येणार आहेत.